नमस्कार. मी आज बनवत आहे चिरमुऱ्याचे लाडू. तर हे चिरमुरे मी गावावरून आणलेले ते उरलेले होते. तर इथं मी एका वाटीने 3 वाटी चिरमुरे घेतलेले आहेत. गूळ 1 वाटी घेतलेला आहे. तर इथं मला चिरमुरे थोडे नरम वाटले म्हणून मी आता बारीक गॅसवरती कढईमध्ये हे गरम करून घेत आहे. तर आता गरम झालेले आहेत छान खुसखुशीत चिरमुरे. तर त्या बाउलमध्ये काढून पुन्हा आता आपल्याला कढई गॅसवर ठेवून पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथं मी कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. आता याच्यात आपण चिरून घेतलेला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ मिक्स करून झाला की त्याच्यात चमचाभर असं पाणी घालून पाक छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथं मी आता चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि आता झाऱ्याने गूळ वितळेपर्यंत असा ढवळून घ्यायचा आहे आपल्याला गूळ. तर आता हा गूळ वितळलेला आहे. आपण चेक करूया एकदा आपला पाक शिजलाय का. 2-3 मिनिटं असा पाक शिजवून घ्यायचा आहे चांगला. आणि आता बाउलमध्ये पाणी घेऊन आपण चेक करूया. तर इथं मी चेक केलेला आहे. पाक तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये गरम केलेले चिरमुरे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता हे चिरमुरे मिक्स करायचे छान बारीक गॅसवरतीच. आणि नंतर आपल्याला कढई खाली उतरून याचे लाडू वळायला घ्यायचे आहे. हे गरम गरम असतानाच आपल्याला करायचं आहे. तर हाताला थोडं थोडं पाणी लावलेलं आहे मी. आणि आता हे लाडू वळून घ्यायचे आहेत कारण गूळ गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात. पण आपण गरममध्येच नाही वळले तर ते टाईट होतं. तर अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. कसे वाटले लाडू एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत